नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघत आहे टॉपिक 13 राष्ट्रपती. तर कालचा आपला टॉपिक होता उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती या टॉपिकवर आपण 18 क्वेश्चन बघितले आहेत आणि आज राष्ट्रपती या टॉपिकवर आपण 64 क्वेश्चन बघणार आहोत. तर प्लीज व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न 1, खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023ला विचारला होता. पर्याय 1, डेईसाठीच्या याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. 2, राष्ट्रपती हे त्यांच्या माफीच्या आदेशांची कारणे देण्यास बांधील आहेत. 3, माफीचा अधिकार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरला पाहिजे. 4, राष्ट्रपतीच्या क्षमतेच्या अधिकारांच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, राष्ट्रपती हे त्यांच्या माफीच्या आदेशांची कारणे देण्यास बांधील नाही. हे अयोग्य कथन आहे, म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 2, भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारला होता. तर 1 आहे, राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते. मात्र राज्यघटनेचा भंग म्हणजेच काय याची व्याख्या राज्यघटनेने केलेली नाही. 2, महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही. 3, संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. 4, वरीलपैकी एकही नाही. तर पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे चुकीचे विधान आहे, म्हणून महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही हे विधान चुकीचं आहे, म्हणून पर्याय नंबर 2. प्रश्न 2, भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारला होता. 1 आहे, राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते. मात्र राज्यघटनेचा भंग म्हणजे काय याची व्याख्या राज्यघटनेने केलेली नाही. 2, महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही. 3, संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. तर 4 आहे, वरीलपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. हे विधान चुकीचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न 3, भारताच्या राष्ट्रपती पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक नाही. हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय 1 आहे, तो भारतीय नागरिक असावा. 2, त्याचे वय 35 वर्ष पूर्ण असावे. 3, तो लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. 4, तो संसदेच्या एका सभागृहांचा सभासद असावा. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4, तो संसदेच्या एका सभागृहाचा सभासद असावा. ही पात्रता राष्ट्रपती पदासाठी आवश्यक नाही. प्रश्न 4, राष्ट्रपतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. 1, लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. 2, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 56 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल नमूद केला आहे. 3, राष्ट्रपतीवर संविधानाचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालविला जाऊ शकतो. आणि 4, जनतेच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रपती निवडले जातात. तर योग्य पर्याय आहे पर्याय 1, लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात हे विधान चुकीचे आहे, म्हणून पर्याय 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, डॅश मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. हा प्रश्न एसओ मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. पर्याय अ, संसद व राज्य विधिमंडळाचे सर्व सदस्य. ब, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य. क, राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. ड, फक्त संसदेचे सदस्य. तर कोणते योग्य उत्तर आहे ते निवडा.
म्हणजेच पर्याय नंबर ब संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि क राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य खालील सूत्रानुसार निश्चित होत असतात. हा प्रश्न एसो मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. एका आमदारांच्या मतांचे मूल्य = राज्यांची एकूण लोकसंख्या अपॉन राज्य विधानसभेत निवडून गेलेले सदस्य इंटू 1/1000. म्हणजेच पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 अनुच्छेद 143. प्रश्न 8. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारला होता. आहे भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता ही 2च कारणे नमूद केलेली आहे. हे विधान चूक आहे. ब महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते. म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभासदांच्या बहुमताने. तर हे विधानसुद्धा चुकीचं आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9. खालीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2021ला विचारला होता. तर आहे लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य. ब राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. क दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांचे विधानसभांचे निर्वाचित सदस्य. ड राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 फक्त ड म्हणजेच राज्य विधान परिषदेचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. प्रश्न 10. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019ला विचारला होता. तर प्रत्यक्ष निवडणूक. ब एकल संक्रमणीय मतपद्धती. क आवश्यक मतांचा कोटा. आणि ड अप्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे तत्व. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 म्हणजेच ब एकल संक्रमणीय मतपद्धती आणि क आवश्यक मतांचा कोटा. म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 11. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. तर कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे. तर अध्यादेश संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. आणि ब अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावांचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा. ब अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावांचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. क अध्यादेशांचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. तर क हे चुकीचं आहे. अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12. खालील जोड्या योग्यपणे जुळवा. प्रश्न 12. खालील जोड्या योग्यपणे जुळवा. हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. तर एकीकडे आहे कलमे आणि दुसरीकडे आहे तरतूद. कलम 54. 1. केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींचे ठिकाणी विहित असेल. प्रश्न 12. खालील जोड्या योग्यपणे जुळवा. हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. एकीकडे आहे कलमे आणि तरतुदी. तर कोणत्या कलमामध्ये कोणती तरतुदी आहे याची जुळणी करायची आहे. तर कलम 54 मध्ये पर्याय 2.
प्रश्न 12. खालील जोड्या योग्यपणे जुळवा. हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. एकीकडे आहे कलमे आणि एकीकडे आहे तरतुदी. तर कोणत्या कलमाची कोणती तरतूद आहे हे आपल्याला जुळवायचे आहे. तर कलम 54, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक साठी निर्वाचक मंडळ. 2. ब. कलम 53. तर याचा पर्याय आहे 1. म्हणजेच केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल. कलम 58. याचा पर्याय आहे 4. भारताच्या राष्ट्रपतींची निवडणुकी संबंधीची पात्रता. आणि कलम 61. याचा पर्याय आहे 3. भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया. म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13. योग्य कथने ओळखा. हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. अ. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे. ब. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहेत. क. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. ड. मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा करू शकतात. तर योग्य पर्याय आहे अ. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. आणि क. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. पर्याय नंबर 3 अ आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. जोड्या लावा. राष्ट्रपतीचे अधिकार. हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. तर आहे भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी. पर्याय प्रश्न 14. जोड्या लावा. राष्ट्रपतीचे अधिकार. हा प्रश्न एसो मुख्य 2019ला विचारला होता. तर अ मध्ये आहे तरतुदी आणि ब मध्ये आहेत कलम. तर भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी म्हणजेच पर्याय 3 अनुच्छेद 352. ब. महसुलांच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध. 2. अनुच्छेद 354. क. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीस स्थगिती. कलम पर्याय 4 कलम 359. ड. वित्तीय आणीबाणीची घोषणा. पर्याय 1 अनुच्छेद 360. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. प्रश्न 15. भारताचे राष्ट्रपती. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता. तर आहे भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत. हे विधान योग्य आहे. ब. कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. हे विधान सुद्धा योग्य आहेत. कायदे मंडळाचे भाग आहेत. हे विधान सुद्धा योग्य आहे. भारताचे पहिले नागरिक आहे. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सर्व विधाने बरोबर. प्रश्न 16. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला आला होता. तर जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविले आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठविले तर राष्ट्रपतीस त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असते. ब. राज्यपालाने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीस 6 महिन्याचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केला आहे. तर योग्य पर्याय आहे. हे चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दोन्ही उदाहरणे चुकीची. प्रश्न 16. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता. तर आहे जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविले आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठविले तर राष्ट्रपतीस त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असते. हे विधान चूक आहे. ब. राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीस 6
महिन्याचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केला आहे, हे विधान सुद्धा चूक आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. दोन्ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न 17. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती राज्यसेवा पूर्व 2019. विधेयकाला. प्रश्न 17. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2019 ला विचारला होता. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. तर यातील योग्य म्हणजेच बरोबर उदाहरण आपल्याला निवडायचे आहे. तर विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात, हे योग्य आहे. आणि राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. जर एखादे राज्य केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांच्या पालन करण्यात अपयशी ठरेल तर राष्ट्रपती काय करतील? हा प्रश्न एसो मुख्य 2018 ला विचारला होता. तर 1. ती राज्य विधिमंडळात विसर्जित करतील आणि नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश देतील. 2. ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालविण्याची जबाबदारी स्वीकारतील. 3. ते राज्यात अर्धसैनिक दले पाठवून निर्देशांची पूर्तता करवून घेतील. आणि 4. वरीलपैकी कोणतेही नाही. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालविण्याची जबाबदारी स्वीकारतील. प्रश्न 19. खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत? हा प्रश्न एसो मुख्य 2018 ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. गुणात्मक. प्रश्न 20. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश यांच्या मतांचे मूल्य हे राज्यगणित. प्रश्न 20. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत डॅश यांच्या मतांचे मूल्य हे राज्यगणिक वेगवेगळे असते. हा प्रश्न एसटीआय मुख्य 2017 ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. विधानसभा सदस्य. प्रश्न 21. खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला बरोबर विधान निवडायचे आहे. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व 2017 ला विचारला होता. संयुक्त राष्ट्र घटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. आणि प्रश्न 21. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व 2017 ला विचारला होता. यातील योग्य म्हणजेच बरोबर उदाहरण आपल्याला निवडायचे आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. योग्य आहे. संयुक्त राष्ट्र घटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. हे सुद्धा योग्य आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे संघस्थितीत 193 देश सभासद आहेत. हे चुकीचं आहे. तर पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व 2017 ला विचारला होता. तर आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. योग्य आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. हे विधान चूक आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सद्यस्थितीत 193 देश सभासद आहेत. पर्याय नंबर 1
प्रश्न 21 खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व 2017ला विचारला होता. तर आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. हे योग्य आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. हे विधान चुकीचं आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सद्यस्थितीत 193 देश सभासद आहेत. हे विधान सुद्धा योग्य आहे. तर आपल्याला बरोबर विधान निवडायचे होते. तर पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22 खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व 2017ला विचारला होता. तर भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. तर बरोबर विधान निवडायचे आहे आपल्याला. तर हे विधान योग्य आहे. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. नंबरचा 2. प्रश्न 22 खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न लिपिक टंकलेखन पूर्व 2017ला विचारला होता. तर बरोबर विधान निवडायचं आहे. तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. हे विधान चुकीचं आहे. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. हे योग्य आहे. भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 23 भारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्य सेवा कायद्याला डॅश साली मान्यता दिली. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2017ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे 4 2017. प्रश्न 24 भारतातील राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीकरिता उमेदवारांचे नामांकन डॅश कडून सूचित केले जाते. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कमीत कमी निर्वाचक मंडळांचे 50 सदस्य. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 खालीलपैकी कोणत्या मान्यवरांस पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. तर आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापती. तर योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय 1 फक्त प्रश्न 26 खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. तर प्रश्न 26 खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. राष्ट्रपतीला संघराज्यांच्या कार्यकारी अधिकारांच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनांच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त. प्रश्न 26 खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता. तर राष्ट्रपतीला संघराज्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनांच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील. हे विधान चूक आहे. आणि एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 विधान बरोबर आहे. तर पर्याय 2 विधान बरोबर आहे. प्रश्न 27 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हा प्रश्न लिपिक व टंकलेखन मुख्य 2017ला विचारला होता. तर भारतीय नागरिक आणि वयांची 30 वर्ष पूर्ण हे चुकीचं आहे. राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असली पाहिजे. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. नामांकन
भरणाऱ्या उमेदवारांचे नाव किमान 10 मतदारांनी सुचविले पाहिजे, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून पर्याय नंबर 4 एकही विधान बरोबर नाही, हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोच्या प्रश्न 28. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केला आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. आणि पर्याय 1 आर व्यंकटरमण, 2 APJ अब्दुल कलाम, 3 ग्यानी झैल आणि 4 फखरुद्दीन अली अहमद. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 ग्यानी झैल सिंग. प्रश्न 29. खालील दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, त्या व्यक्तींचे नाव निवडा. हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2017ला विचारला होता. पर्याय 1 रामास्वामी वेंकटरमण, 2 ग्यानी झैल सिंह, 3 नीलम संजीव रेड्डी, 4 डॉक्टर शंकर दयालाल शर्मा. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 डॉक्टर शंकर दयालाल शर्मा. प्रश्न 30. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016ला विचारला होता. यातील बरोबर विधान आपल्याला निवडायचे आहे. तर अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो, हे विधान बरोबर आहे. ब अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि क राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 31. नकाराधिकारांच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016ला विचारला होता. निरंकुश नकाराधिकार, ब गुणात्मक नकाराधिकार, क तात्पुरता नकाराधिकार आणि ड पॉकेट नकार अधिकार. म्हणजेच निरंकुश नकाराधिकार पर्याय 4 विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे, ब गुणात्मक नकाराधिकार पर्याय 3 कायदेमंडळ यावर विशेष बहुमतांच्या आधारे मात करू शकते, क तात्पुरता नकाराधिकार पर्याय 2 कायदेमंडळ यावर साध्या बहुमतांच्या आधारे मात करू शकते, आणि ड पॉकेट नकाराधिकार पर्याय 1 विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे अथवा ते परत न पाठविणे. म्हणजेच पर्याय नंबर 2 4 3 2 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे. तर कोणती विधाने अचूक म्हणजेच बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर हे विधान चूक आहे. आणि ब राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकतात, हे विधान अचूक आहे. क राष्ट्रपती या अधिकारांचा वापर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात, हे सुद्धा चूक आहे. आणि ड राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासू शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडू शकतात, हे विधान सुद्धा अचूक आहे. म्हणून पर्याय नंबर ब आणि ड म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 33. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. तर राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. ब राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. तर पर्याय नंबर 3 दोन्ही विधाने बरोबर आहे. प्रश्न 34. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा प्रश्न ASO मुख्य 2016ला विचारला होता. राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येते. ब महाभियोगासंबंधीच्या आरोपपत्रांची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात केली जाऊ शकते. क आरोपपत्रावर सभागृहाच्या 1/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या
आवश्यक असतात. ड. महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस 1 महिन्याची पूर्वसूचना म्हणजेच नोटीस द्यावी लागते. आणि ई. नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. तर पर्याय नंबर 4 फक्त अ हे विधान सत्य आहे. राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येते. पर्याय नंबर 4. प्रश्न 35. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. हा प्रश्न एसो मुख्य 2016 विचारला होता. अ. फक्त युद्ध असावा परकीय आक्रमण प्रसंगी. ब. फक्त सशस्त्र बंड प्रसंगी. क. फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी. ड. फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्ल्यानुसार. तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर पर्याय नंबर अ. फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमण प्रसंगी आणि ब. फक्त सशस्त्र बंड प्रसंगी. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न एसो मुख्य 2015 विचारला होता. अ. राष्ट्रपती सर्व सैन्य दलांचे सरसेनापती असतात. ब. राज्यसभेत 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करता येते. प्रश्न 36. राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न एसो मुख्य 2015 विचारला होता. अ. राष्ट्रपती सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात. योग्य आहे. ब. राज्यसभेत 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात. क. राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात. ड. राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात. तर अ आणि ड म्हणजेच पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारांचे परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केली आहेत. हा प्रश्न एसो मुख्य 2015 विचारला होता. तर अ. दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सूचना करण्याचा हक्क नाही. ब. राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाही. क. राष्ट्रपतीने या अधिकारांचा वापर आपल्या विवेकाधीन अधिकाराने करावा. ड. राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यात बांधील नाहीत. ई. राष्ट्रपती त्यांना वाटणाऱ्या अनावश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच, पण स्पष्ट चुकापासूनही दोषमुक्त करू शकतील. वरीलपैकी कोणते बरोबर नाही. तर पर्याय ब आणि क म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2015 विचारला होता. 1. राज्यपाल. 2. राष्ट्रपती. 3. उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश. 4. राष्ट्रपती न्यायिक आयोग. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 राष्ट्रपती. प्रश्न 39. योग्य क्रम लावा. भारताचे राष्ट्रपती. राज्यसेवा मुख्य 2015. तर अ आहे नीलम संजीव रेड्डी. अ आहे नीलम संजीव रेड्डी. ब. आर. व्यंकटरमण. क. ग्यानी झैल सिंग. ड. डॉक्टर F.A. अहमद. तर योग्य पर्याय आहे ड. अ, क आणि ब. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 40. भारताच्या राष्ट्रपतींच्या स्थानाबाबतची मते आणि त्यांची उगमस्थाने यांची जुळणी करा. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2015 विचारला होता. अ. राज्यांचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही. ब. कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख. क. नामधारी प्रमुख नाही. आणि ड. भव्य शून्याप्रमाणे आहे असे वाटत नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. 4, 1, 2. प्रश्न 41. खालील 2 विधानापैकी कोणते अयोग्य आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014 विचारला होता. अ. आतापर्यंत नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला.
डॉक्टर झाकीर हुसेन व श्री फखरुद्दीन अली अहमद हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणूनचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे दोन्ही नाहीत अयोग्य, हे दोन्ही अयोग्य नाहीत. पर्याय 3. प्रश्न 42. राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानातील अयोग्य विधान कोणते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014 ला विचारला होता. 1. कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेचा हा अधिकार लागू पडत नाही. 2. राष्ट्रपती या अधिकारांचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्यानेच करतात. 3. राष्ट्रपतींच्या या अधिकारांच्या वापरांचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही. आणि 4. घटनेच्या अनुच्छेद क्रमांक 72 नुसार या अधिकारांचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज. कोणते अयोग्य विधान आहे असे त्यांनी विचारले आहे? तर पर्याय नंबर 1. कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही. पर्याय नंबर 1. प्रश्न 43. भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना डॅश करण्याचा अधिकार आहे. खालीलपैकी योग्य शब्द निवडा. हा प्रश्न एसओ मुख्य 2014 ला विचारला होता. तर पर्याय नंबर 2. नियम करण्याचा अधिकार. राष्ट्रपतींना नियम करण्याचा अधिकार म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 44. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात? हा प्रश्न एसओ मुख्य 2014 ला विचारला होता. तर 1 आहे वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा. 2. शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाजसेवा. 3. समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा आणि कला. 4. समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा. तर पर्याय नंबर 1. वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 45. भारताच्या राष्ट्रपतींच्या स्थानाबाबतची मते आणि त्यांची उगमस्थाने यांची जुळणी करा. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2014 ला विचारला होता. तर राज्यांचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही. कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख. नामधारी प्रमुख नाही. आणि भव्य शून्याप्रमाणे आहे असे वाटत नाही. तर योग्य पर्याय आहे राज्यांचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही. पर्याय नंबर 4. डॉक्टर बी.आर. आंबेडकर. आणि कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख म्हणजे सर्वोच्च न्यायालय राम जवया विरुद्ध पंजाब राज्य. आणि नामधारी प्रमुख नाही म्हणजेच के.एम. मुन्शी. आणि भव्य शून्याप्रमाणे आहे असे वाटत नाही. तर पर्याय नंबर 3. एच.एन. पंडित. तर योग्य पर्याय आहे 4, 1, 2, 3. पर्याय नंबर 1. प्रश्न 46. जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2013 ला विचारला होता. तर पर्याय नंबर 2 विधिग्राह्य राहतात. प्रश्न 47. विधान ए. भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत कारण ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत. हा प्रश्न राज्यसेवा 2013 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत पण आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. प्रश्न 48. आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकारांचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे. राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत असे कोण म्हटले? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 49. भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 डॉक्टर झाकीर हुसेन. प्रश्न 50. संसद सत्तासीन नसताना राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरे नाही? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे 6 आठवड्यानंतर वरीलप्रमाणे न घडल्यास राष्ट्रपतींचा अध्यादेश कायम राहील. आणि जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना निमंत्रित केली गेली तर 6 आठवड्याचा कालावधी त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 51. विधान ए. भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते. कारण बी. संसदीय शासन प्रकारे राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. ए आणि बी दोन्हीही बरोबर आहेत. बी हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. प्रश्न 52. राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते? हा प्रश्न ISO पूर्व 2013ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे अ. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षांची नेता असावी आणि क. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतांचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 53. खालील विधाने लक्षात घ्या. हा प्रश्न ISO पूर्व 2013ला विचारला होता. तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर अ. केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतींची ठिकाणी विहित आहेत. योग्य आहे. आणि क. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभा गृहांचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 54. भारताच्या राष्ट्रपती आपल्याला राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो? हा प्रश्न ISO मुख्य 2013ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 भारताचे उपराष्ट्रपती. प्रश्न 55. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? हा प्रश्न ISO मुख्य 2013ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे क. भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहे. फक्त क. पर्याय 4. प्रश्न 56. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते, ज्यामध्ये डॅश चा निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. हा प्रश्न ISO मुख्य 2012ला विचारला होता. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभा. प्रश्न 57. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदांची जबाबदारी सांभाळली? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 M. हिदायतुल्ला. प्रश्न 58. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? हा प्रश्न STI पूर्व 2012ला विचारला होता. तर 1 आहे लोकसभेचे निर्वाचित सदस्य, 2 राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, 3 आहे विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि 4 आहे वरील सर्व. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. प्रश्न 59. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? हा प्रश्न PSI पूर्व 2012ला विचारला होता. तर पर्याय 3 राष्ट्रपती. प्रश्न 60. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात? हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कलम 340. प्रश्न 61. खालील राष्ट्रपतींचा त्यांच्या पदनियुक्तीनुसार क्रम लावा. हा प्रश्न ॲग्री 2012ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर प्रश्न 61. खालील राष्ट्रपतींचा त्यांच्या पदनियुक्तीनुसार क्रम लावा. हा प्रश्न ॲग्री 2012ला विचारला होता. अ आहे डॉक्टर राधाकृष्णन, ब डॉक्टर झाकीर हुसेन, क डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ड ग्यानी झैल सिंग. तर 1 नंबर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 आहेत डॉक्टर राधाकृष्णन, 3 आहेत डॉक्टर झाकीर हुसेन आणि 4 आहेत ग्यानी झैल सिंग. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? हा प्रश्न ॲग्री 2012ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 लक्ष्मी सहगल. प्रश्न 68. डॅश ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? हा प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारला होता. प्रश्न 63. डॅश ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात?
हा प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 राष्ट्रपती. प्रश्न 64. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीचे 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? प्रश्न 64. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? हा प्रश्न ऐसो मुख्य 2011ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर झाकीर हुसेन, 3 आर व्यंकटरमण आणि 4 KR नारायण. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आज आपण राष्ट्रपती या टॉपिकवर 64 क्वेश्चन बघितले आहेत आणि उद्या आपण टॉपिक 14 राज्यपाल यावर क्वेश्चन बघणार आहोत. तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.